नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर आता इकडे धैर्य स्वतःला दोष देत असतो, बोलत असतो की आज जर मी हे सगळं केलं नसतं तर सावीला इतका मोठा धक्काच नसता बसला आणि तो स्वतःलाच दोष देत असतो। आता हे पाहून इकडे रीना आणि पराग त्याला समजवत असतात आणि आता बोलतात, हे बघा धैर्य तुम्ही ना स्वतःला असं दोष नका देऊ। अहो तुमच्या जागी जर सावी असती तर तिने सुद्धा हेच केलं असतं आणि ना आता तुम्ही तिची काळजी घ्यायला पाहिजे। इकडे दुसरीकडे सावी जी असते झोपलेली असते आणि ती बडबड करत असते झोपेत की पप्पा गाडी 3 वेळा ठोकली। आता इकडे दामिनीला संशय येतो, म्हणजे हिला सगळं आठवलं की काय आणि आता हिचा जाग आल्याबरोबर ही धैर्यासमोर तोंड उघडेलच, पण तिच्या आधीच मला हिला गप्प करावं लागेल, तिच्या आधी हिला मारून टाकावं लागेल आणि म्हणून आता इकडे ती उशी घेते आणि आता इकडे तिच्या तोंडावर ठेवण्याचा प्रयत्न करते आणि दाबायला जाणार। तितक्यात आता इकडे रीना आणि पराग बोलतात की हे बघा धैर्य, तुम्हाला आता सावीची काळजी घेणं जास्त महत्त्वाचं आहे, तिच्या सोबत असणं जास्त महत्त्वाचं आहे। आणि असं म्हणतात आता हे तिघही आता इकडे त्यांच्या म्हणजे तिकडे सावीकडे यायला निघतात। आता इकडे दामिनी तिचं जोरात तोंड दाबणार, तितक्यात आता इकडे धैर्य येतो आणि तिघही आता इकडे आई म्हणून हाका मारल्याबरोबर एकदम ती हातातली उशी फेकते। आता इकडे त्यावर धैर्य बोलतो, काय झालं आई, काय झालं, सावी जागी झाली का? आता इकडे त्यावरती बोलते, नाही सावीचे ना डोळे हल्ले म्हणून मी बघत होते की तिला जाग आलाय की काय म्हणून। आता इकडे त्यावर तो खुश होतो आणि बोलतो, काय सावीला जाग आला? आणि आता इकडे ती बडबड करत असते की पप्पा 3 वेळा गाडी ठोकली, अशीच ती बडबड करत असते, तिला घामाघूम आलेला असतो, ती खूप घाबरलेली असते। आता हे पाहून इकडे सावी असा हाका मारत आता इकडे धैर्य तिला उठवण्याचा प्रयत्न करतो, एकदम ती डोळे उघडते। आता इकडे या तिघांनाही खूप खुशी होते आणि आता ती इकडे तिकडे बघते, तिथे दामिनीला पाहून ती जास्तच घाबरते। आता इकडे ती जोरात ओरडायला लागते आणि बोलते की सगळे दूर व्हा, बाहेर जा, मला भीती वाटते खूप। आता इकडे असं पाहिल्याबरोबर इकडे धैर्य तिला समजवण्याचा प्रयत्न करतो, पण आता इकडे दामिनी तिच्याकडे डोळे वटारून बघत असते। आता हे पाहून इकडे ती जास्तच ओरडायला लागते आणि सोफ्यावर जाऊन बसते। आता इकडे दामिनी मनातल्या मनात विचार करते की हिच्या मनामध्ये नेमकं काय आहे, हिला सगळं आठवते की काय, हिच्या डोक्यात काय चालू आहे ना ते सगळं काढूनच घ्यावं लागेल। आणि म्हणून तिकडे ती तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते आणि सावी असं करत तिच्या जवळ जाणार, तितक्यात इकडे ती जोरात किंचाळते आणि बोलते की जा, इथून बाहेर जा, मला भीती वाटते। आता इकडे त्यावर रीना बोलते, हो बरोबर आहे धैर्याचं, ती नाही तर उगाच इरिटेट होईल, ती जास्त भिईल आणि म्हणून आता इकडे ते तिथून निघून जातात। आता इकडे दामिनी तिच्याकडे बघत बोलते की मी बाहेरच आहे, काही लागले तर सांग। त्यावर आता इकडे धैर्य तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो। आता इकडे भास्करने नीताला आणलेलं असतं, आता इकडे नीता खूप रडत असते आणि आता इकडे त्यावर भास्कर बोलतो, तुझं रडणं झालं असेल तर चल लवकर आतमध्ये। आता इकडे तिथे ऑलरेडी विलास आणि दामिनी तिथे बसलेलीच असते। आता इकडे भास्कर बोलतो की आई इकडे नीता आली आहे। आता असं म्हटल्याबरोबर एकदम ती म्हणजे तिकडे भास्कर बोलतो, आता येशील का काय? आता इकडे ती म्हणजे येते आणि आई अशी हाका मारल्याबरोबर इकडे दामिनी बोलते, काय खाल्लंच तर स्वतःच्या पोरीला? अगं आधीच म्हटलं होतं की पाड काय काम होतं तिला जन्माला घालायचं आणि तशी गेलीच की ती। आणि आता इकडे ती बोलत असते की तिच्यामुळे माझ्या भास्करला जेलमध्ये जावं लागलं। इकडे विलास बोलतो, अगं आई बरं झालं की टपकली, ती खपलीच पण खपली, नाहीतर 20 वर्षानंतर खपवता नाकी 9 आले असते। आणि बरंच झालं की आता इकडे भास्करही बोलत असतो, हो ना, आणि उगाच ती ब्याद नव्हतीच होती। आता इकडे ते तिघही बिचारीला इतकं टोचू बोलतात की तिच्या डोळ्यातून अश्रू येते। आता इकडे त्यावर भास्कर बोलतो, आता जा की इथून, आता इथे काय इथेच थांबणार आहेस का, जेवायचं बघ काय करायचं तिथं। इकडे विलास आणि भास्कर मुद्दामात इकडे सावी आणि धैर्यबद्दल आता इकडे बोलण्याचा प्रयत्न करतात। इकडे दामिनीला अजूनच अस्वस्थ वाटतं आणि तिथून ती चालली जाते। आता इकडे दुसरीकडे इकडे नीता जी असते तिच्या मुलीला घेऊन आता इकडे तिच्या रूममध्ये जात असते। आता हे पाहून इकडे तिच्या मुलीला दिसतं की सावी काकू इथे खेळण्याच्या रूममध्ये काय करताय, ती पूर्ण रूम खेळण्याने भरलेली असते। आता हे पाहून इकडे ती बोलते, आई बघ ना सावी काकी इथे काय करतेय। आता इकडे नीताला विचार पडतो की हे सगळं सावीने नक्की माझ्या बाळासाठीच केलं असेल, तिलाच सगळं काही सांगू का जे काही पण आहे ते। आता असं म्हणताच तिकडे ती तिच्या मुलीला रूममध्ये पाठवते आणि इकडे आता सावी एकटीच ससुल्यासोबत खेळत असते। मागून नीता येते आणि बोलते की सावी ऐक ना गं, मला तुला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे। आता असं म्हटल्याबरोबर एकदम ती मागे पलटून बघते आणि एकदम ती ससुल्याला घेऊन एकदम एका कोण्यात उभी राहते। आता हे पाहून इकडे नीताला समजत नसतं की नेमकं असं काय चाललंय आणि तिची ही अवस्था म्हणजे काय, तिचा जो ड्रेस वगैरे पाहून तिकडे नीताला काही समजत नसतं। तितक्या तिथे धैर्य येतो आणि बोलतो, वहिनी काय इम्पॉर्टंट सांगायचंय तुम्हाला? आता एकदम सावी धैर्याच्या मागे येऊन लपते। इकडे नीता विचारण्याचा प्रयत्न करते, त्यावर तिकडे धैर्य सांगतो की ती सगळं काही विसरली, तिला स्वतःची ओळख सुद्धा आठवत नाही
आणि ह्या सगळ्यांमध्ये तुम्हाला आम्ही मुद्दाम सांगितलं नाही, कारण तुम्हाला तुमचं दुःख होतं आणि तुम्ही तुमच्याच दुःखातून अजून सावरला नाही, तर हे केव्हा तुम्ही सगळं म्हणजे सहन केलं असतं. आता इकडे त्यावर नीता बोलत असते, पण भाऊजी आपली सावी ठीक तर होणार ना. आता इकडे त्यावर ते बोलतात की काही प्रश्नाची उत्तरं नसतात वहिनी, पण तुम्ही जास्त काळजी करू नका आणि तुम्ही आराम करा. आता असं सगळं काही तो बोलतो आणि आता इकडे नीताला तिथून जायला लावतो. इकडे नीता तिला हळू म्हणजेच वाकू वाकू बघण्याचा प्रयत्न करते, म्हणजेच तिची अवस्था. पण आता इकडे सावी जी असते एकदम लपते. आता इकडे नीता तिथून जाते, इकडे सावी तिच्याकडे बघत असते. आता हे पाहून इकडे धैर्य बोलतो, ओय गेली किती. आता इकडे त्यावर सावी जी असते आता एकटीच खेळत असते आणि आता इकडे धैर्य विचार करतो की नेमकं सावी एकटी म्हणजे एकच एक काय बडबड करत असेल. आता इकडे त्यावर ती म्हणजे इकडे तो बोलतो, काय ग सावी मला एक गोष्ट सांग, काय बोलतोय हा ससुल्या. आता इकडे त्यावर ती बोलते की ससुल्या बोलतोय की बाहेर फिरायला जाऊया भूर म्हणून. आता इकडे त्यावर धैर्य तिथली खेळण्याची गाडी घेतो आणि तिला खेळून दाखवतो आणि बोलतो की ससुल्याला म्हणावं की या गाडीत बस आणि असं जा. आता इकडे ती गाडी जी असते भिंतीला धडकते. आता एकदम तिला काहीतरी क्लिक होतं आणि एकदम ती घाबरायला लागते, एकदम ती काहीतरी अस्वस्थ होते. आता हे पाहून इकडे धैर्याला समजत नसतं. आता इकडे त्याला विचार पडतो की नेमकं म्हणजे सावीला काय आठवत असेल का, कारण त्या दिवशी पुतळ्याचा ऍक्सिडेंट तर एकच झालता, तर ही का दोनदा म्हणजे असं तीन म्हणून असं बोलत असेल. दुसरीकडे दीपाजी असते. आता इकडे मधुसूदनच्या मित्राला फोन करते सुधाकरला आणि आता इकडे बोलत असते की काका तुम्ही त्या दिवशी अचानक निघून गेले, तुम्हाला काही भाऊंना सांगायचं होतं का. आणि मुद्दाम आता इकडे ती अशी दाखवण्याचा प्रयत्न करते की त्यांच्या परिवाराची काळजी तिलाच पूर्ण आहे म्हणून. आणि आता इकडे त्यावर सुधाकर मनातल्या मनात विचार करतो की सुधाकर हाच तो टाईम आहे की सगळं काही तुला सांगून द्यावं लागेल, जे मधुसूदनच्या बाबतीत झालेलं आहे आणि दामिनी मॅडमचं जे काही पण सत्य आहे ते. आता इकडे ते सांगणार म्हणजेच बोलत असतात की त्या दिवशी मधुसूदनचा घातपात नव्हता झाला आणि आता समोरचं काही सांगणार तितकं त्यांचा मोबाईल बंद पडतो. इकडे दीपा विचार करते की काहीतरी नक्की शिस्त आहे, म्हणजेच काहीतरी दामिनी मॅडमच्या बाबतीत त्यांना माहिती आहे. आता इकडे तिला काही पूर्ण माहिती नसतं पडतं. आता हे पाहून तिकडे ती डोक्यालाच हात मारते. दुसरीकडे आता इकडे धैर्य बोलतो, सावी मला एक गोष्ट सांग, तू मला काहीतरी बोलत होती ना, ते काहीतरी तीनदा ठोकलं ऍक्सिडेंट वगैरे, तुला काही आठवतंय का. आता असं म्हटल्याबरोबर ती काहीच सांगत नसते. आता इकडे त्यावर धैर्य तिला पुन्हा विचारण्याचा प्रयत्न करतो. त्यावर ती बोलते जा ना इथून, मला खेळू दे ना. आणि आता इकडे ती खेळत असते. आता इकडे धैर्य म्हणजेच आता इकडे दामिनी जी असते तिला काही सुचत नसतं काय करायचं आणि काय नाही. ती आता लगेचच नानाला फोन करते. नाना इकडे इरापाशी बसलेले असतात तिच्यावर चौकीदारी करत. आता इकडे त्यावर ती सांगते की नाना मला या सावीने ना नाकात दम आणून ठेवलाय, तिचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. त्यावर आता इकडे ती सांगतात मी काय म्हणतोय ना, तिला ना तिचा आपण अपहरण करूया आणि दुसरीकडे लांब कुठेतरी सोडून येऊया. आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती बोलते तुम्हाला काय वाटतंय, काय धैर्य तिची म्हणजे विचारपूस नाही करेल का शोधाशोध. तितके तिथे धैर्यातून बोलतो कसलीच शोधाशोधाई. आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती एकदम गोष्ट पलटवते आणि डॉक्टरांना फोन केला म्हणून सांगते आणि बोलत असते की मी सावीसाठी दुसरा काही पर्याय आहे का ते शोधाशोध करण्याचं त्यांना म्हणजे सांगत होतो. आता इकडे त्यावर तो बोलतो की आई मला काहीतरी बोलायचं तुला सावीबद्दलच. त्यावर ती बोलते काय झालंय, काय सांगायचंय तुला आणि तू इथे काय करतो, तिच्याजवळ कोण आहे. आता तिकडे त्यावर तो बोलतो की अगं आई ती म्हणजे बोलतीये की काहीतरी ऍक्सिडेंट बद्दल सांगण्याचा प्रयत्न करते, काहीतरी पप्पांच्या संबंध असेल का त्याचा. आता तिकडे त्यावरती बोलते हे असं काही नसेल आणि तू काही सारखा तिच्या समोर ऍक्सिडेंटच्या गोष्टी नको करू बरं. आणि आता तिकडे ती सगळं असं सांगण्याचा प्रयत्न करते. पण आता इकडे त्यावर धैर्य बोलतो नाही आई काहीतरी नक्की संबंध आहे आणि मला तर वाटते ना पप्पांचा हा घातपात नाही तर म्हणजेच हे मुद्दाम कोणीतरी घडवून आणलेलं आहे. आता इकडे त्याला चांगलीच लिंक लागलेली असते. हे सगळं पाहून इकडे दामिनीला चांगलाच धक्का बसतो. आता आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे की आता इकडे धैर्य आता इकडे पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करतो की मधुसूदन म्हणजेच पप्पांचा हा घातपात नाही तर मुद्दाम कोणतरी घडवून आणलंय आणि म्हणून आता इकडे चौकशी करण्यासाठी इकडे दामिनीला चांगलाच धक्का बसलेला असतो. तर प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतंय, आता इकडे सुधाकर सगळं काही सत्य इकडे दामिनीचं सगळ्यांसमोर आणेल का, काय वाटतंय नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.